म्हणजे आज तुमचा जो व्यवसाय आज तुम्ही अॅनिमल हेल्थ चार्जर त्याच्यापेक्षा महाग आहे, मग ते सुद्धा का बरं आणलं तुम्ही? आणलं तेच दुधाचं म्हटलं काय परिणाम होतो त्याचा आहे ना असा प्रॉब्लेम झाला, माझी एक गाईला आहे ना मिल्क चार्ज चालू होता, बरोबर. थोडी कमी हिट मध्ये येतो, बर बर 2 वेळेस कमी हिट मध्ये आली. माझ्या गायला ते 2 पॅकेट आणले संगत 85 दोन्ही करून द्यायचो हा. एक टायमाला. हा. तिला 11 दिवसात ती फुल हिट आली, 2 पुढे पूर्ण चारून टाकले मिल्क चार्ज बरोबर. ती आता एखादा मला प्रश्न काय विचारेल, सर मिल्क चार्जर बी तुमचंच, अॅनिमल हेल्थ चार्जर बी तुमचंच, मग तुम्ही वेगवेगळे का बरं काढता बा? असं एक लक्षात घ्या, तुमचा हा जो पठार भाग आहे, या पठार भागामध्ये जंगल आहे का? नुसते माळरान नाही, बोलके बोलके डोंगर आहे, कुठे मोठे जंगल नाही, गवत जास्त आहे म्हणजे नायट्रोजन जादा आहे, मग कस्ट कमी आहे. शेवटी जनावराला पोषण कशातून मिळतंय? चाऱ्यामधून. मग त्याच्या अंगाला जे लागतं खरं तर चारा अंगाला लागतो, मग तो चाराच तुमचा काय निकस आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम जास्त येतात. म्हणून तुमचं मिल्क चार्जर का नाही भागलं? कारण मिल्क चार्जर ऍव्हरेज प्रोडक्ट आहे, परंतु तुम्हाला थोडंसं सुपर फूड पाहिजे. सुपर फूड म्हणजे काय? अॅनिमल हेल्थ चार्जर थोडं सुपर आहे. काय फरक आहे त्याच्यामध्ये? अॅनिमल हेल्थ चार्जर असं आहे का रेडी टू यूज आहे, फार तुम्ही किती सिरियस गायला दिलं तर लगेच रिझल्ट भेटणार, पण तुम्ही मिल्क चार्जर सिरियस गायला दिलं ना, तिला ते पचवायला लागतं. मिल्क चार्जर एकच आहे आणि अॅनिमल हेल्थ चार्जर हे शिजवलेलं आहे. हा फरक लक्षात घ्या. अॅनिमल हेल्थ चार्जरचा फायदा असा होतो, तुमच्या जनावराची थोडी सुद्धा शक्ती खर्च होत नाही, पण मिल्क चार्जर पचवायला सुद्धा थोडी शक्ती खर्च करावा लागते. आणि जर एखाद्याने जर अॅनिमल हेल्थ चार्जर जर गोठा केला तर त्याच्या गोठ्यामध्ये जे दूध निघल ते डायरेक्ट अमृतच. त्याच्यातून जे काही शेण येईल, त्या शेण वापरल्यावर त्या वावरामध्ये कधी रोगराईच येणार नाही. म्हणजे हे गुणधर्म आहे त्याच्यामध्ये. भविष्य काळामध्ये आपण तिकडे जाऊ. मला एक 11 दिवसात ते रिझल्ट भेटले, गाय फुल हिट आली, भरली. आज ती 3 महिन्याची होऊन उद्या 11 आणि तारखेला. मग यांना आणायला लावलं, त्यांना मी दिलं ते, हा. त्यांनी चारलं. त्यांच्या गायला जे प्रॉब्लेम होते ना थोडे सिरियस प्रॉब्लेम. हा, त्यांचे लगेच कव्हर झाले. ते 8 किलोची पॅकिंग मागवले आम्ही. तोट्यामधला दूध डायरेक्ट कशात आला? नफ्यात. म्हणजे लेवल मध्ये नाही आला, डायरेक्ट नफ्यात गेला. म्हणजे तुम्ही जिथं आज फक्त भागत आहे, शेण सुद्धा परवडत नाही म्हणे, शेणावरही परवडत नाही, बरोबर की नाही? आज तिथं थोडीशी चेहऱ्यावर चमक आली, थोडासा उत्साह आला. आता गाई दूध काढून द्यायला त्रास देत नाही, त्याच्यानंतर आजारपणाचं टेन्शन नाही. किती महिने झाले? 3 महिने झाले, काहीच टेन्शन नाही. मला सांगा, एवढा आरामशीर जर व्यवसाय असेल तर माणसाला करायला काय वाटतं? आनंद वाटतो, हुरूप वाटतो.